नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण TCS IBPS चे झालेले प्रश्न आहेत जे PYQ ते आपण घेणार आहोत. जे IMP असणार आहेत तेच घेणार आहोत. आणि पुढील आता BMC ची परीक्षा पुढच्या महिन्यात आहे. तसेच समाज कल्याण, महिला व बाल विकास, आदिवासी या ज्या परीक्षा आहेत त्या TCS IBPS थ्रू होणार आहेत. त्यासाठी हे प्रश्न अतिशय उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलला सिलेक्ट करा, म्हणजे मी अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येत जाईल. तर चला पाहूया मित्रांनो. पहिला प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक खेड्यात राहतात? खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, खूप जास्त परीक्षेला विचारला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 68.8% 68.8% लोक हे खेड्यात राहतात. तर शहरात राहणारे लोक किती मग? 31.16% लोक हे शहरात राहतात. कुठे? शहरात राहतात. खेड्यात राहण्याचं प्रमाण 68.8% आहे आणि शहरात राहण्याचं प्रमाण 31.16% आहे. 2011च्या जनगणनेनुसार देशातील एकूण शहरी लोकसंख्या 377 दशलक्षापेक्षा जास्त आहे. हा आकडा एकूण लोकसंख्येच्या 31.16 एवढा आहे. गोवा हे सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे. तर तेथील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? 62.17% लोक हे शहरात राहतात. कुठले? गोव्यातले. पण भौतिक आणि एकूण लोकसंख्येचा जर विचार केला तर एक नंबरचं राज्य कोणतं येतं? तमिळनाडू. तमिळनाडूतील 47.7% लोक हे शहरात राहतात. म्हणजे भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेलं राज्य कोणतं असेल? तर तमिळनाडू आहे. कसं? तर भौतिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर तमिळनाडू हे राज्य पहिलं येतं. दुसरं राज्य जे की महाराष्ट्र आहे आपलं. इथले किती टक्के लोक हे राहतात? 45.2% लोक हे शहरात राहतात. 89.97% लोक ग्रामीण लोकसंख्या असलेले, म्हणजे 89.97% ग्रामीण लोकसंख्या असलेले लोक हे हिमाचल प्रदेशमध्ये राहतात. HP हिमाचल प्रदेशमध्ये. तर सर्वाधिक ग्रामीण भागात राहणारे लोक कुठे असतील? तर हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. त्याच्यानंतर बिहारचा नंबर लागतो. त्याच्यानंतर बिहारचा नंबर लागतो. सर्वाधिक खेड्यात राहणारे लोक कुठे? तर हिमाचल प्रदेश. आणि 2 नंबरला बिहार. सर्वाधिक शहरीकरण असलेले राज्य तमिळनाडू. 2 नंबरला महाराष्ट्र. महाराष्ट्रातील किती? 45.2%. चला पुढील प्रश्न बघूया. बाउल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? बाउल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देत चला, म्हणजे तुमचाही सराव होईल. बाउल लोकसंगीत हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्यातील बाउल हे लोकसंगीत आहे. लोकसंगीत त्याला नृत्याचा प्रकार आणि राज्य आणि आदिवासी जमात हे मित्रांनो एकदा वाचून जा, म्हणजे याच्यावर डेफिनेटली प्रश्न असतो. नृत्याचा प्रकार, आदिवासी जमात ही आदिवासी जमात कोणत्या राज्यातील आहे, असे प्रश्न येतात. त्यासाठी तुम्ही लोकसंगीत, नृत्य, आदिवासी जमात हे एकदा वाचून जा. पुढील प्रश्न, 1857च्या युद्धात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे डॅश डॅशचे अधिकारी होते. रंगोजी बापू गुप्ते हे 1857 मध्ये जे युद्ध झाले त्या युद्धामधील कोणत्या नेत्याचे ते अधिकारी होते? प्रतापसिंह, भागोजी नाईक, संभाजीराजे, राणी ताराबाई. तर प्रतापसिंह भोसले यांचे ते अधिकारी होते, जे की लंडनला गेले होते त्यांच्यासाठी.
पुढील प्रश्न, शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? शिरोडा तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो, शिरोडा कशासाठी फेमस होता? शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला होता. मिठाचा सत्याग्रह झाला होता, यासाठी शिरोडा फेमस आहे. तर कुठे आहे शिरोडा? सिंधुदुर्ग येथे शिरोडा समुद्र किनारा आहे. पुढील प्रश्न, 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आले होते? बहादूर शहाला कुठे ठेवण्यात आले होते? 1857चा उठाव झाल्यानंतर बहादूर शहाला कुठे ठेवण्यात आले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रंगून येथे बहादूर शहाला ठेवण्यात आले होते. पुढील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कोणत्या स्थानावर आहे? महाराष्ट्र विचारलेला आहे. महाराष्ट्र कोणत्या स्थानावर आहे? तर कितव्या स्थानावर आहे? महाराष्ट्र हा 6व्या स्थानावर आहे. महाराष्ट्राची साक्षरता किती आहे? 82.34% महाराष्ट्राची साक्षरता आहे. पुरुष साक्षरता किती आहे महाराष्ट्राची? पुरुष साक्षरता विचारली तर 88.38% आणि स्त्री साक्षरता ही 75.87% आहे. तर तशीच भारताची जर विचारली तर 74.4% ही भारताची साक्षरता प्रमाण आहे. म्हणजे भारताचं साक्षरता प्रमाण हे महाराष्ट्राच्या साक्षरते प्रमाणापेक्षा कमी आहे. महाराष्ट्राचं किती आहे? 82.34% आणि याचं भारताचं किती आहे? 74.04% आहे. पुढील प्रश्न, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेले नाट्यशास्त्र खालीलपैकी कोणी लिहिले? हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेले नाट्यशास्त्र हे खालीलपैकी कोणी लिहिले? अगस्त्य, भरत, भास आणि कंडल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2, भरत यांनी नाट्यशास्त्र लिहिलेले आहे, जे की हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत आहे. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे? अनुसूचित जमाती एसटीचं प्रमाण विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त एसटीचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड, पुणे, रत्नागिरी, नंदुरबार. तर कुठे आहे? नंदुरबार येथे सर्वाधिक एसटीचं प्रमाण आहे. आणि एससीचं जर विचारलं तर पुणे येथे सर्वाधिक प्रमाण आहे. एससीचं जर विचारलं तर पुणे येथे 2011च्या जनगणनेनुसार. पुढील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या डॅश डॅश टक्के इतकी आहे. एससीची लोकसंख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? 18.9%, 11.8%, 4.5%, 7.6%. एससीची विचारलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? 11.8% लोकसंख्या ही एससीची आहे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी. ओके, चला पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? मित्रांनो, मूलभूत कर्तव्ये आपण कुठून घेतलेले आहेत? मूलभूत कर्तव्ये आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? रशिया या देशाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत. पहिले राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य होते? 10. किती होते? 10. 11वं कोणतं आहे? 6 ते 14 वयोगटातील मुलांना
शाळेत पाठवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. पालकांचे कर्तव्य आहे. हे 11व नंतर समाविष्ट केलेलं आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शाळेत पाठवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. पहिले किती होते? 10 होते, नंतर 11 झाले. कोणाच्या समितीनुसार? सुवर्णसिंग समिती. सुवर्णसिंग समितीनुसार मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढील प्रश्न, पंडिता रमाबाई कोणत्या वर्षी उच्चवर्णीय विद्वानांना मदत करण्यासाठी शारदा सदनची स्थापना केली आहे? पंडिता रमाबाई यांनी विद्वानांना मदत करण्यासाठी शारदा सदनची स्थापना कधी केली, असा प्रश्न विचारलेला आहे. 1889, 1887, 1888, 1890. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? 1889 ला पंडिता रमाबाई यांनी मुंबईतील चौपाटी या ठिकाणी शारदा सदनची स्थापना केलेली आहे. शारदा सदनची स्थापना केलेली आहे. केव्हा? 11 मार्च 1989. 11 मार्च 1989 ला पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केलेली आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीजच्या खाणी आढळतात? किंवा मॅग्नीजच्या खाणी खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? नागपूर, अमरावती, नाशिक, धुळे. मॅग्नीजच्या खाणी कुठे आहेत? नागपूर येथे आहेत. सर्वाधिक खाणी कुठे आहेत? सर्वाधिक खाणी या भंडारामध्ये आहेत. भंडारा येथील तुमसर येथे सर्वाधिक खाणी आहेत. तसं महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मॅग्नीज आढळतात असा प्रश्न जर विचारला तर नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग मध्ये कमी प्रमाणात आहेत. सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये मॅग्नीजच्या खाणी आढळतात. पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या वन्यजीव अभयारण्याची स्थापना झालेली आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना केव्हा झालेली असा प्रश्न विचारलेला आहे. 1965, 1950, 1955, 1960. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. त्याची स्थापना कधी झाली? 1955 ला स्थापना झालेली आहे. किती चौरस किलोमीटर आहे? 1727 चौकिमी त्याचं क्षेत्र आहे. किती? 1727 चौकिमी क्षेत्र आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी केसरी या मराठी वृत्तपत्राचे संपादन केले जे की ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक होते? केसरीचं संपादन कोणी केलेलं आहे? आणि सर्वाधिक टीका त्या व्यक्तीने इंग्रजावर केलेली आहे. कोण आहे? तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर. कोण आहे ते? बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक यांनी केसरीची स्थापना 1881 मध्ये केली होती. त्याचे पहिले संपादक कोण होते केसरीचे? केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर. कोण? गोपाळ गणेश आगरकर. नंतर त्यांच्यामध्ये मतभेद झाले. त्यांच्यामध्ये मतभेद होऊन 1888 ला गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी 1888 ला त्यांचे दुसरे म्हणजे आगरकरांनी त्यांचे स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र चालू केले. सुधारक कधी चालू केले? 1888 ला. केसरीचा राजीनामा कधी दिला? 1888 ला.
महात्मा बाळ गंगाधर टिळक यांचे 2 वृत्तपत्र होते, एक केसरी आणि दुसरं मराठा. मराठा केसरी हे मराठीमध्ये होते. केसरी कोणत्या भाषेत होते? मराठीमध्ये. आणि मराठा कोणत्या भाषेत होते? इंग्रजी या भाषेमध्ये होते. मराठा उलट लक्षात ठेवायचे, मराठा हे इंग्रजीमध्ये होते आणि केसरी हे मराठीमध्ये होते. असा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे मी सांगितलेला आहे. पुढील प्रश्न, कोणत्या काळात मराठा राज्याला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली? कोणत्या काळात मराठा राज्याला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली? 1740च्या दशकात, 1710च्या दशकात, 1720च्या दशकात, 1730च्या दशकात? तर कोणत्या दशकामध्ये? 1730च्या दशकामध्ये मराठा राज्याला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळालेली आहे. सेनापती चिमाजी अप्पा उर्फ अनंत बाळाजी भट या सेनापतींनी मराठा साम्राज्य हे विंध्य पर्वताच्या पार मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवलेला आपल्याला दिसतो. पुढील प्रश्न, स्वाधार योजना 2022 साठी पात्र होण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? स्वाधार योजना 2022 ला जी सुरुवात केली होती तिचा चुकीचा पर्याय, पात्र होण्यासाठी चुकीचा पर्याय विचारलेला आहे. शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या सर्वांना पात्र होण्यासाठी 40% गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांनी आधीच्या परीक्षेत 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने आधार क्रमांकाशी जोडलेले बँकेचे वैध खाते असणे आवश्यक आहे. तर याच्यापैकी आपल्याला चुकीचा विचारलेला आहे. तर यापैकी चुकीचा पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 2. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे, हा पर्याय चुकीचा आहे. स्वाधार योजना आर्थिकरित्या मागास विद्यार्थ्यांसाठी आहे. सर्वांगातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार त्याचा लाभ घेता यावा म्हणून स्वाधार योजना 2022 चालू केलेली आहे. महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य आहे? चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीव अभयारण्य कोणते? भामरागड वन्यजीव अभयारण्य, बोर वन्यजीव अभयारण्य, चिखलदरा वन्यजीव अभयारण्य, चपराळा वन्यजीव अभयारण्य? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? भामरागड वन्यजीव अभयारण्य. भामरागड तुमच्या लक्षात आला असेल. भामरागड डोंगररांग कुठे आहे? भामरागड ही गडचिरोलीमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की गडचिरोलीमध्ये आहे, तर तसं नाही मित्रांनो. भामरागड वन्यजीव विचारलं असेल तर चंद्रपूर लिहायचं आणि भामरागड डोंगररांग विचारलं असेल तर गडचिरोली लिहायचं. तर भामरागड कुठे आहे? चंद्रपूरमध्ये. बोर वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? वर्धा येथे. चिखलदरा वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? अमरावती येथे. आणि चपराळा वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? गडचिरोली येथे आहे. तर भामरागड वन्यजीव अभयारण्य चंद्रपूरमध्ये आहे आणि भामरागड डोंगररांग गडचिरोलीमध्ये, हे लक्षात ठेवा. भामरागड वन्यजीव अभयारण्य ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ स्थित आहे. 104.38 चौकिमी क्षेत्रात हे भामरागड वन्यजीव अभयारण्य व्यापलेले आहे. येथे कोणत्या गोंड आणि माडिया प्रमुख आदिवासी जमाती आपल्याला आढळतात? पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा पुरुष साक्षरता दर किती आहे? महाराष्ट्राचा पुरुष साक्षरता दर विचारलेला आहे. तर किती आहे पुरुष साक्षरता दर? आपण पहिल्या प्रश्नामध्ये घेतलेला आहे मित्रांनो. तर 88.38% साक्षरता दर आहे. किती? 88.38% पुरुष साक्षरता दर आहे. महाराष्ट्राचा एकूण साक्षरता दर 82.34% आहे. त्यातून पुरुष साक्षरता दर 88.38% आहे. तर महिलाचा साक्षरता दर हे इथं 69 झाले मित्रांनो, इथं 75 पाहिजे. 75.87% आहे. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक पुरुष साक्षरता दर कुठे आहे? मुंबई उपनगर येथे आहे.
जिल्ह्याचा तर सर्वात कमी पुरुष साक्षरता दर कुठे आहे? नंदुरबार येथे आहे. सर्वाधिक कुठे आहे? मुंबई उपनगर येथे आहे. सर्वात कमी कुठे आहे? नंदुरबार येथे आहे. पुढील प्रश्न, मे 2022 मध्ये देशातील पहिले बायोगॅसवर चालणारे चार्जिंग स्टेशन कुठे सुरू करण्यात आले आहे? 2022 चा प्रश्न आहे. कुठे सुरू करण्यात आलेले आहे? मुंबई येथे बायोगॅस स्टेशन चार्जिंग सुरू करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न, आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे? कर्नाटक राज्याची सीमा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला आहे कर्नाटक? महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला कर्नाटक आहे. पूर्वेला काय आहे? छत्तीसगड. छत्तीसगड पूर्वेला आहे. उत्तरेस काय आहे? मध्य प्रदेश. वायव्येस काय आहे? गुजरात. आणि पश्चिमेस काय आहे? अरबी समुद्र. काय आहे? अरबी समुद्र. पुढील प्रश्न, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टाच्या प्रगतीनुसार महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत पर्यटनाअंतर्गत 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? 2025 पर्यंत अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीनुसार महाराष्ट्र सरकारने 2025 वर्षापर्यंत पर्यटनाअंतर्गत 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखलेली आहे. पुढील प्रश्न, कोणत्या साली रंगो बापूजी यांनी भोर जवळील बागरवाडी गावाजवळ सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची फौज गोळा केली होती? 1875, 1857, 1874, 1847. तर केव्हा? 1857 मध्ये रंगो बापूजी गुप्ते यांनी भोरजवळील बागरवाडी गावाजवळ सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांना एकत्र केलं होतं. रंगो बापूजी हे सातारा संस्थानाचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांचे कारभारी वकील होते. त्यांनी 1857 साली भोरजवळील बागरवाडी गावाजवळ 2000 सशस्त्र मराठ्यांची फौज गोळा केली ही आपल्याला दिसते. पुढील प्रश्न, लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला? लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केलेला आहे? तर कोणत्या विषयावर? स्वदेशी या विषयावर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये संपादकीय लिहून पैसा फंड सुरू केलेला आहे. याला महात्मा गांधी यांनी काय नाव दिलेलं आहे? टिळक स्वराज फंड असं नाव दिलेलं आहे. आणि किती अमाऊंट जमा झाली होती त्याच्यामध्ये? त्यांचं टार्गेट किती होतं? 1 करोड. 1 करोड हे त्यांचं टार्गेट होतं. महाराष्ट्रात वारली उठाव कोणत्या वर्षी झाला? महाराष्ट्रातील उठाव खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. कोणत्या वर्षी कोणता उठाव झाला याची डेट एकदा बघून जा. 1940, 1857, 1858, 1916. तर वारली उठाव केव्हा झाला? 1940 ला झालेला आहे. कुठे झाला? पालघर येथे. पालघर मधील डहाणू आणि उंबरगाव येथे वारली उठाव झालेला आहे. 40 ते 47 पर्यंत हा उठाव चाललेला आहे. किती? 40 ते 1947 पर्यंत हा उठाव चाललेला आहे. मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतले? मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतले? 1750च्या दशकात, 1730च्या दशकात, 1740च्या दशकात, 1720च्या दशकात. तर केव्हा?
20च्या दशकामध्ये मराठा साम्राज्याने मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतलेले आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समाजाला महाराष्ट्रात गटई स्टॉल योजना अंतर्गत लाभ मिळालेला आहे? गटई स्टॉल योजना कोणत्या समाजासाठी आहे? थोडक्यात विचारलेला आहे. गटई स्टॉल योजना कोणत्या समाजासाठी आहे? वारली, चर्मकार, गोवारी, भिल्ल. तर कोणत्या समाजासाठी आहे? चर्मकारांसाठी ही योजना आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, समाजात त्यांना मानाचे स्थान निर्माण करून देण्यासाठी, त्यांचा शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिक विकास होण्यासाठी गटई स्टॉल योजना सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 1122 आहे? जे की सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर किती आहे? 1122. कोणत्या जिल्ह्याचं आहे? तर ते रत्नागिरी या जिल्ह्याचं आहे. रत्नागिरीचं किती आहे? 1122. सिंधुदुर्ग 1037, गोंदिया 996, सातारा 986 आणि भंडारा 984. तर हे टॉपचे जिल्हे आहेत 5. हे लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न, भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती. तर 25वा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? नागपूर येथे आहे. काय व्याघ्र प्रकल्पाचं नाव? पेंच व्याघ्र प्रकल्प. पेंच व्याघ्र प्रकल्प. किती स्क्वेअर मीटर आहे? किती चौरस किलोमीटर आहे? 257 चौरस किलोमीटर आहे. किती? 257 चौरस किलोमीटर आहे, जो की महाराष्ट्र आणि एमपी, महाराष्ट्रातील नागपूर आणि एमपी मधील छिंदवाडा या दोन जिल्ह्यामध्ये याचे स्थान आहे. पुढील प्रश्न, दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही कोणती? दख्खन मधील सर्वात लहान सुलतानशाही कोणती? गोवळकोंडा सुलतानशाही, बिदर सुलतानशाही, विजापूर सुलतानशाही, वराळ सुलतानशाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? बिदरची सुलतानशाही ही सुलतानशाही मधील सर्वात लहान सुलतानशाही होती. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तुम्ही मला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ केवळ डॅश डॅश पर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी लागू आहे. 7.50 लाख, 4.50 लाख, 3.50 लाख, 6.50 लाख. तर याचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. आणि आपले प्रश्न कसे वाटले तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळू शकता. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.